तुला भेटलं की माझे प्रायमरी न्यूरोकेमिकल्स, न्यूरोट्रान्समीटर्स, सेक्स हॉर्मोन्स आणि न्यूरोपेप्टाइड्स उत्तेजित होतात. बेसिकली मला आवडतेस तू. खूप गोष्टी एकत्र करतोय, तुला कळतंय का? नको अशी बावनकुळीसारखी वागू. काय सांगतो? मी तुझं शत्रू नाही, मी तुझं फुंतरू आहे 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 आहे. फुंतरूबद्दल बोलायचं झालं तर मला ॲक्च्युली खरं तर मी जी नाही आहे अजिबात तसं मला काहीतरी करण्याची इच्छा होती. आणि मी टाईमपास झाला, फिल्म झाली, शाळा झाला, कागजपत्र झाला, तानी झाला, टाईमपास झाला. त्याच्यानंतर आय वॉज वेटिंग आणि आय वॉज जस्ट गोईंग विथ माय लाईफ. आणि फुंतरू सिनेमा घेऊन सुजय आणि फिल्म्स इरॉस इंटरनॅशनल आणि मिस्टर अजय ठाकूर हे जेव्हा अप्रोच झाले तेव्हा आय वॉज काइंड ऑफ स्केर्ड. म्हणजे मला थोडीशी भीती वाटत होती, कारण मी स्वतःला कधीच या भूमिकेत बघू शकत नव्हते म्हणजे त्यावेळेला. पण तो विश्वास त्यांनी मला दाखवला. 2 वेळांच्या बाहेर थोडंसं पडणं गरजेचं होतं. कुठेतरी मलाही असं वाटत होतं की माझ्या फॅन्सना म्हणा किंवा माझ्या सगळ्या ज्यांना सिनेमा आवडतो पाहायला त्या सगळ्यांना एक वेगळी केतकी निश्चित कुठेतरी आतमध्ये वाटत होतं की दिसावी, पण ती कशी हे कळत नव्हतं. आणि आय गॉट अ राईट अपॉर्च्युनिटी आणि तो विश्वास त्यांनी दाखवला. मला दिसत होतं ते की लागणार आहे मेहनत करायला. आणि म्हणून मी टाईमपासनंतर मी कुठलीच फिल्म केली नाही. मी थांबले होते याच फिल्मसाठी आणि मी पूर्ण वाहून घेतलं. कारण मला जेव्हा त्याचा आवाका लक्षात आला या फिल्मचा तेव्हा आय टूक इट व्हेरी सिरियसली. आणि मला असं जाणवलं की नाही, ही अशी तशी फिल्म नाही आहे किंवा ही भूमिका अशी तशी नाही आहे. वी हॅव टू बी परफेक्ट 100%. आणि ते आर्टिस्ट, इट्स अन आर्ट म्हटल्यानंतर ते परफेक्शन नाही म्हणता येणार की आर्ट इज नेव्हर परफेक्ट, पण इट शुड लुक ब्युटिफुल. सो सुजयनी आम्हाला सांगितलं होतं की मला स्पेशली सांगितलं की तुझं वेगळं दिसणं हे आम्ही करू. म्हणजे ऑब्व्हियसली ती कॅरेक्टरची डिमांड आहे म्हणून ते आम्ही करू, पण तुला तुझ्या परफॉर्मन्सेसमधून ते वेगळेपण दाखवणं गरजेचं आहे. नाही तर तू नुसत्याच वेगळ्या लुक्समध्ये दिसली आणि वेगळं पण नाही तर मग काही मजा नाही. त्याच्यासाठी आय रिमेंबर मी 3-4 महिने वर्कशॉप्स केले. रोज ऑफिसवर जायचं सुजयच्या आणि आम्ही रोज स्क्रिप्ट रिडिंग करायचो. ह्याच्यामध्ये खूप डायलॉग्स आहेत बोलायला, खूप कठीण डायलॉग्स आहेत, पण इट्स हायली रोमॅन्टिक फिल्म आणि इट्स व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. सो काय म्हणतात त्याला, एक समाधान आहे. सो आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू.